आज आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये लवकर होणारी मटकीची उसळ करणार आहोत. ह्याच्यामध्ये नाही तेल जाणार, नाही टॅमॅटो जाणार, नाही गरम मसाला जाणार, नाही कोणते दुसरे केमिकलचे मसाले. घरगुती मसाला वापरून घरगुतीच आपण एकदम मस्त अशी ऑइल फ्री भाजी करणार आहोत. खायला पण चांगली आणि हेल्दी. तर इथं मी जिरं टाकून व्यवस्थित परतलं की त्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे टाकणार आहोत. तर कांदे टाकून व्यवस्थित आपले परतून घ्यायचे. इथं तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता. तर व्यवस्थित आपले परतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण कुटून घेतलेला बारीक लसूण ॲड करायचा आहे. तर लसूण टाकलं की व्यवस्थित ह्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. की असं नाही की जर तुम्ही भाजीमध्ये काही नाही टाकलं तर चव येईल, की त्याला बिलकुल चव नसते. भाजी खायला चांगली लागणार. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तेल हार्टसाठी पण चांगलं नसतं. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तेलाचा वापर कमी करा. कसं आहे की तेल खूप चांगलं पण नसते आणि भाजीमध्ये आपण खूप सारं तेल वापरतो, कारण की तेल वापरलं ना तर भाजीला तरी येते आणि त्याने छान दिसते. चांगलं दिसून काही नाही. तर भाजी फक्त खायला चांगली लागली पाहिजे, दिसण्यावर थोडी नसते. तर इथं मी घरीच आमचे जे घरगुती आपण उन्हाळ्यामध्ये मसाले बनवून ठेवतो ना, तेच मसाले. तर इथं मी हळद टाकली, कांदा मसाला घरी बनवलेला टाकला आणि लाल तिखट टाकले. आता हे मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित परतले की आपल्याला परत थोडंसं पाणी आटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये मटकी टाकायची. मी घरीच मटकी ही केली, ती भिजू घातली आणि आमची घरगुतीच मटकी आहे, आम्ही रानात घरीच पिकवली होती. तर ती मटकी आपल्याला गरम पाणी थोड्या कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची आणि मग नंतर दिवसभर सकाळच्या ती बांधून ठेवायची एका सुती कापडामध्ये. पाणी वगैरे काही त्या मटकीमध्ये राहिलं नाही पाहिजे. आणि नंतर मग ते रात्रीच्याला त्याला मोडं येतील चांगले आणि परत सकाळच्याला रात्री नसली करायची तर तशी बांधून राहू द्यायची, सकाळच्याला करायची. खूप असे मोठे मोड येतात मग त्याला. तर हे बघू शकता मी तशीच बांधून ठेवली होती, मस्त असे मोड आले. तर आता आपण ही मटकी ह्याच्यामध्ये टाकून देऊ. आणि मटकी जर करायची असली ना तर इथं पाण्याचा वापर पण नाही करायचा. असेच मिक्स करून थोडं उगणभर पाणी टाकून तुम्ही ह्याला शिजवून घेऊ शकता. तर इथं मी आता पातळ करणार आहे, त्यासाठी इथं ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करू आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून देऊ. तर पहिले लोक काही असे म्हणजे खूप असे बाहेरचे मसाले वगैरे वापरत नव्हते, टमॅटो वगैरे काहीच नव्हते, आपलं साधं सोपंच करत होते. तर तशीच रेसिपी आहे. तर ही माझ्या आजीने मला सांगितलेली रेसिपी आहे आणि एकदम भारी लागते भाजी खायला. नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही पाणी टाकले तर भाजीला आपल्या उकळी येऊ द्यायची आहे. तर उकळी येत आहे तोपर्यंत आपण ह्याचा सिगरेट कूट करणार आहोत. तुमचे काही लोक करत असतील काही नाही. तर मी इथं हवरी, कारळं, शेंगदाणे, लसूण नाही भाजला, फक्त हवरी, कारळं, शेंगदाणे भाजून घेतले. ह्याच्यामध्ये मी 1 ते 2 कुड्या लसूण टाकल्या आणि थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड झालं की आपल्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. हे तुम्ही कोणत्या पण भाजीत टाकू शकता. ह्याने चव पण चांगली लागते. आणि लसणाने काय होतं, जर आपण भाजीत लसूण विसरलो टाकायचा तर हे कूट टाकला ना तर भाजी चांगली लागते. एकदम असा खमंग असा वास येतो. तर आता हे कूट हे बघू शकता, असं आपल्याला कुटून घ्यायचा आहे. खूप मोठा पण नाही ठेवायचा, खूप बारीक पण नाही करायचा. तर आता तुम्हाला जेवढा कूट हवा आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. जास्त घट्ट हवी असेल भाजी, जास्त पातळ, तरी त्यात आपली भाजी मस्त कडली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आता कूट टाकून 2 ते 3 मिनटं चांगलं अजून कमी गॅसवरती उकळू द्यायचं आहे, म्हणजे कूट चांगला ह्याच्यामध्ये एकत्र होईल. तर हे बघू शकता मी व्यवस्थित टाकलं आणि मिक्स केलं. भाजी अशी दिसते पण खायला खरंच खूप भारी झाली. तुम्ही नक्की करून बघा, मस्त भाकरीसोबत, चपातीसोबत. तर आपली आता भाजी झाली रेडी. तर आपण काढून घेऊया तर ह्या भांड्यामध्ये. तर बघू शकता मस्त अशी दाटसर पण घट्ट पण झाली, खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला नक्की सांगा. तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता. इथं मी तेल नाही त्याच्यामुळे वर तरी नाही आली.
तर भाजी दिसायला थोडी वेगळी दिसते, पण खरंच चवीला खूप चांगली झालते. तुम्ही नक्की एकदा थोडी का होईना एक वाटीभर तरी करून बघा. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तर नवीन असाल तर नक्की म्हणजे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत.